विवेचन करण्यासाठी मी ॲडव्होकेट सविता प्रभुणे यांना इथं आमंत्रित करतो. त्यांनी या कादंबरीविषयी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर आणि सभागृहात उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि वाचक मित्रांनो, सर्वप्रथम मी श्री प्रभाकर करंदीकर यांचं अभिनंदन करते की त्यांच्या दुसऱ्या कादंबरीचं प्रकाशन इथे होत आहे आणि त्यांचे आभारही मानते की त्यांनी मला या कादंबरीविषयी बोलायला सांगितलं. हा त्यांचा खूप मोठेपणा आहे आणि माझ्यासाठी हा बहुमान आहे. माझ्या मनामध्ये खरंच खूप आनंदाची आणि हर्षाची भावना आहे. उजवण या शब्दाचे 3 अर्थ मराठी शब्दकोशात मला सापडले. पहिला, समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये लग्न किंवा विवाह अशा अर्थाने वापरलेला आहे. कन्या उपवरी झाल्या, पुत्रास नोवऱ्या आल्या, आता उजवणी केल्या पाहिजेत की, असं समर्थ रामदास म्हणतात. दासबोधामध्ये रामदास उजवण या शब्दाचा अर्थ लग्न किंवा विवाह या अर्थी वापरतात. दुसरा अर्थ हा ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये उज्ज्वलन या अर्थाने वापरलेला आहे, ज्याला इंग्रजी भाषेत आपण एनलाइटनमेंट असं म्हणतो. युद्धभूमीवर जेव्हा अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने उपदेश केला, त्यानंतर अर्जुन भगवंताला उद्देशून असं म्हणाला, आजी आयुष्याची उजवण जाहली, माझिया दैवा दशा उदयली, जे वाक्य कृपा लाधली दैविकी नेमुखी. आजी म्हणजे या आयुष्याची उजवण जाहली, सार्थक झालं, उज्ज्वलन झालं. माझी या दैवा दशा उदयली, माझं भाग्योदय झाला. का झाला? तर जे वाक्य कृपा लाधली दैविकीने मुखी, भगवंताने जी वाक्य उच्चारली त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये प्रकाशरूपी सूर्याचा उदय झाला आणि मला माझं यथार्थ स्वरूप कळलं. या अर्थाने ज्ञानेश्वर माऊलींनी उजवण हा शब्द ज्ञानेश्वरीमध्ये वापरला. आणि तिसरा, संत एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये समाप्ती या अर्थाने वापरलेला आहे. हे तीनही शब्द, हे तीनही अर्थ श्री प्रभाकर करंदीकर यांची उजवण ही कादंबरी लीलया पेलते. 174 पानांची ही कादंबरी वाचकांचं मन निश्चितच खिळवून ठेवेल. ही कथा संध्या नावाच्या एका दलित तरुणीची आहे. अत्यंत खंबीर, कष्टाळू, खमकी, प्रसंगी अत्यंत विनम्र, विचारी आणि तरीही भाबडी असणाऱ्या या संध्येची तर ही कथा आहेच, पण तिच्या आयुष्यात येणाऱ्या नानाविध जाती धर्मातल्या पात्रांची, त्यांची व्यथा आणि त्यांची कथाही या कादंबरीमध्ये आहे. याचबरोबर 4 तत्वज्ञानाच्या गोष्टी तुमच्या माझ्यासारख्या वाचकांना सांगणारी आणि मानसशास्त्रीय दृष्ट्या एखाद्या व्यक्तीच्या स्वभावातले गुणदोषांचं दर्शन करणारी ही कादंबरी आहे. संध्या ही दलित तरुणी, तिच्या आयुष्यात येणारे सर्व पुरुष, काही ज्यांनी तिचं आयुष्य हे समृद्ध केलं, त्यामध्ये दादासाहेब लोंढे असोत, केतन असो, अशोक असो, तिने घेतलेले निर्णय, त्या निर्णयाला तिने ठामपणे सामोरं जाणं, अशोकच्या नोकरी गेलेल्याच्या कालखंडात त्याला दिलेली खंबीर साथ,
त्याच्यावर झालेल्या अन्यायाला तोंड देण्यासाठी आणि त्याच्या विरुद्ध बंड करण्यासाठी तिने दिलेलं धाडस, तिने केलेलं धाडस, किंवा तिची दलित चळवळ, तिची दलित युनियन, तिच्या फ्लॅट संदर्भात बिल्डरने केलेला फ्रॉड आणि त्याचा कोणत्याही पुरुषापेक्षा जास्त तिने केलेला पाठपुरावा, याचबरोबर जेव्हा ती एका स्तरावर तिच्या नवऱ्याच्या मित्राच्याकडे पार्टीला जाते तेव्हा वाईफ स्वॅपिंग बद्दल त्यांनी केलेली विधानं आणि त्याबद्दल तिने व्यक्त केलेली खंबीर नाराजी. पण एका स्तरावर एखाद्याकडनं आयुष्यात जर निरतिशय प्रेम मिळालं आणि निरतिशय प्रेम वाटलं तर ते उत्कटतेने मांडण्यासाठी शरीराचा माध्यम म्हणून केलेला वापर, या सर्व टप्प्यांवर संध्या अतिशय सच्ची आणि खरी वागते. आणि तरीही कादंबरीत ती असं म्हणते की आपण या समाजातच राहतो आणि त्या समाजाने आपल्याला समाविष्ट करून घ्यावं म्हणून आपण जीवाचा आटापिटा करतो. पहिल्या प्रकरणामध्ये नवं गाव, नात्यामधली अस्थिरता आणि नोकरीमधली अस्थिरता यामुळे बुजलेली संध्या तिचा बाजच दुसऱ्या प्रकरणामध्ये संपूर्णतः बदलतो. तिच्या नात्यामध्ये स्थिरता येते, तिच्या नोकरीत स्थिरता येते, तिला थोडंसं आर्थिक पाठबळ मिळतं त्या नोकरीमुळे आणि त्यामुळे तिचा संपूर्ण बाज बदलतो. ते शब्द वाचताना ती काय घालत असेल पहिल्या प्रकरणात जेव्हा तिच्या आयुष्यात अस्थिरता आहे, ती काय नेसत असेल, घालत असेल, कशी वागत असेल, काय विचार करत असेल आणि तिचं मन किती कोलाहलातून जात असेल, तिच्या मनावर किती दडपण असेल, ह्या सगळ्या प्रतिमा माझ्या डोळ्यासमोरून गेल्या. तर दुसऱ्या प्रकरणात जेव्हा तिला स्थिरता येते तेव्हा संपूर्ण समाजावर छाप पाडण्याची तिची असलेली कुवत आणि तिचा वाढलेला आत्मविश्वास हे संपूर्ण ट्रान्सफॉर्मेशन दाखवण्यात लेखक अतिशय यशस्वी झालेला आहे. दादासाहेब लोंढे हे वकील आहेत, त्यांचं संध्यावर पित्यासमान प्रेम असतं. तसंच प्रेम अशोकचं लालूवर असतं. दादासाहेब लोंढे अनेक बाबतीत तिला खूप मार्गदर्शन करतात. सवर्ण असलेल्या अशोकला जेव्हा स्वतःच्या आई वडिलांना पैसे पाठवायला कमी पडतात तेव्हा सकाळी त्याचं संध्याशी झालेलं भांडण गिळून अत्यंत शिताफीने तो संध्याकडे पैशाचा विषय काढतो. इथे लेखक हे सांगू इच्छितो वाचकांना की जरी नातं हे नवरा बायकोचं असलं तरी एका टप्प्यावर व्यावहारिक चतुराई ही नात्यामध्ये येते आणि ती फार बोचरी असते. तर दुसरीकडे जेव्हा बाबाजी म्हणजे लालूचे वडील जे निर्वासित आहेत, निरक्षर आहेत, ते लालूला उद्देशून असं म्हणतात कि बेटा 4 पैसे कमाना एक बात होती है और औकात दूसरी बात होती है. हम परदेसी लोग हैं, पढ़े लिखे नहीं हैं, हमारी कुछ औकात ही नहीं है. हमारे लिए कोई दरवाज़ा अपने आप नहीं खुलता. हर दरवाजे पे पहरेदार बैठे रहते हैं, उनके साथ हमेशा सलूक करना पड़ता है. हे बोचरं वास्तव आणि ही बोचरी सत्य लेखक वाचकाला देतो. तर एकदा कचरा म्हटलं की प्रत्येक वस्तूची स्वतंत्र ओळख पुसली जाते. सगळ्याची किंमत शेवटी एकच, कचरा. तिच्या मनात आलं. तसंच स्टेशनवरच्या गर्दीचंही असतं. जीवाच्या आकांतानं लोकलच्या डब्यात स्वतःला झोपून देणाऱ्या सगळ्यांची किंमत एकच, गर्दी.
आपला स्वाभिमान, स्वतंत्र व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता, शिक्षण, स्टेटस या सगळ्यांना प्लॅटफॉर्मवर मागे सोडून स्वतःला त्या अनंत गर्दी तत्वात विलीन करायला लागतं. वाट्याला येतील ते धक्के खावेच लागतात. हे मुंबईचं आणि तिथे चेहरा हरवलेल्या माणसाचं चित्रण लेखक अतिशय समर्थपणे करतो. आणि एका बाजूला सगळे प्रश्न जिथल्या तिथे म्हणून एक विषादही व्यक्त करतो. घनदाट जंगलात जाऊन राहायचं म्हणजे फिलॉसॉफी नाही. फिलॉसॉफी म्हणजे लोकांपासून दूर असंही नसतं. आणि एकांती ध्यान लावून चिंतन करायचं असंही फिलॉसॉफी नाही. मी तर हे असं कधीच मानलं नाही. माणसं आपलं आयुष्य कसं जगतात, कसं झगडतात, कसं मन रमवतात, एकमेकांशी कसं वागतात, आपल्या आसपास काय काय घडतं, कोणकोणते विचार प्रवास समाज जीवनावर, व्यक्तींवर कसकसे परिणाम घडवतात यांचं डोळसपणे निरीक्षण करण्यातून फिलॉसॉफी शिकायची असते. तुला तटस्थ निरीक्षणाची कला शिकून घ्यायला हवी. तू सभांना जा, मोर्चे निदर्शनात बघ, झोपडपट्ट्यातून हिंडत जा, लोकांशी निर्हेतुक बोलत जा, ऐकत राहा. तेच खरं शिक्षण आहे. हा सल्ला जेव्हा चिपळूणकरबाई अशोकला देतात तेव्हा प्रत्येक थिअरी ही आयुष्यातूनच आलेली असते आणि आयुष्य आणि थिअरीचा अनन्यसाधारण संबंध आहे हे वाचकाला लेखक सांगतो. चाणाक्ष वाचकाला हेही कळतं की हे सगळं लेखकानं केलेलं आहे. कादंबरीचा शेवट फॅन्टसीनी होतो. त्याचं अवलोकन आणि त्याचं निर्वचन प्रत्येक वाचक वेगवेगळा करेल. पण मला तरी त्याचं उत्तर लेखकाच्या मनोगतात सापडलं. मी जेव्हा शेवट वाचला तेव्हा मला असं वाटलं की लेखक वाचकाला असं विचारतोय की आयुष्य आपण का जगतो, तर पुढं काय वाढवून ठेवलंय हे आपल्याला माहीत नसतं. सगळं अज्ञात आहे. पण रे वाचका, जर आयुष्य जगण्याच्या या वाटेवर तुला अशी एका टप्प्यावर संधी मिळाली की शेवटपर्यंत काय घडणार आहे हे तुला कळलं, किंवा शेवटच्या टप्प्यावर जाऊन तुला तुझ्या आयुष्याचं सिंहावलोकन करता आलं, त्याचं यशापयश तुला समजलं, त्याच्यातले खाच खळगे यांचं अवलोकन करता आलं, तर रे वाचका, तू ही वाट परत त्या टप्प्यावर जाऊन जगशील का रे? असं प्रत्येक वाचकाला लेखक विचारतोय असं मला वाटलं. कोणतीही बाब, कोणताही अनुभव जेव्हा आपण शब्दबद्ध करतो तेव्हा त्याला आपण एक आयाम देत असतो. बऱ्याच वेळेला असं होतं की आपला त्या लेखकाशी वैयक्तिक परिचय नसतो, पण त्या लेखकाचा परिचय आपल्याला त्याच्या लिखाणातून होत असतो. त्याची मतं, त्याची निरीक्षणं, त्याचे विचार, त्याच्या भावना, त्याच्या संवेदना, त्याची भूमिका, त्याचे निर्णय हे सगळे आपल्या समोर त्या लिखाणातून येत असतात. उजवणच्या आधी मी लेखकाची 2 आर्टिकल्स, 2 लेख वाचले आणि त्यातून मला हेच जाणवलं की प्रशासकीय सेवा, त्यातील आव्हानं, एकीकडे समाज, दुसरीकडे राज्यकर्ते, त्यातील मिथक, त्यातील भ्रम, त्यातील वास्तव, त्यातील सत्य, त्यातील चढाओढ आणि एकीकडे सगळं असून सुद्धा हातात काहीच नसल्याची परस्वाधीन भावना. हे तर सगळं मला जाणवलंच, पण हेही जाणवलं की लेखकाचं मन अतिशय संवेदनशील आहे, अतिशय मनस्वी आहे आणि लेखकाकडे ॲनालिटिकल ॲबिलिटीज खूप आहेत. राज्यशास्त्राचं दैनंदिन आयुष्यातलं निरीक्षण आणि अभ्यास हे लेखकाकडे आहेत. मी लेखकाची पहिली कादंबरी वाचलेली नाही, आदिबंध मी वाचलेली नाही, पण उजवण वाचल्यानंतर
स्त्री मनाचं किती तरल, किती संवेदनशील, किती भावनोत्कट, किती वास्तवदर्शी आणि गंभीर चित्रण एका पुरुषानं केलंय याची मला खूप अपूर्वाई वाटली. अनेक वेळेला लेखकाला स्वतःचे 4 अनुभवाचे बोल वाचकांना सांगायचे असतात. आयुष्य जगताना त्याला 4 गोष्टी गवसलेल्या असतात, त्या त्याला मांडाव्याशा वाटतात. उजवण वाचत असताना प्रत्येक पात्र आणि त्याचं ॲनालिसिस करताना मला ही बाब ठाई ठाई जाणवली. माजी प्रशासकीय अधिकारी असलेल्या लेखकाचं मन मी म्हटलं तसं अत्यंत संवेदनशील आहे आणि ती संवेदनशीलता खूप ठिकाणी खूप प्रकारे उमटते. लेखकाचं अनुभव विश्व खूप संपन्न आहे, लेखक बुद्धिमान आहे हे सांगायला नकोच, पण त्याचा इमोशनल पोर्शन खूप मोठा आहे. कादंबरीतील अनेक वाक्य, अनेक प्रसंग हे तत्वज्ञानाच्या आणि मानसशास्त्राच्या जगताला समृद्ध करणारे आहेत. त्या वाक्यांची व्याप्ती, खोली आणि कक्षा ही इतकी मोठी आहे की कदाचित लेखक नवीन तात्विक आणि मानसशास्त्रीय सिद्धांत मांडतोय की काय, इतक्या जवळ ती जाणारी वाक्य आहेत. कादंबरीच्या सुरुवातीला असलेलं मनोगत स्वाभाविकच कोणताही वाचक पहिल्यांदा मनोगत वाचेल आणि मग कादंबरी वाचेल. मीही तसंच केलं. पण कादंबरी वाचून संपूर्ण झाल्यानंतर मला परत एकदा मनोगत वाचावंसं वाटलं आणि परत एकदा कादंबरी वाचावीशी वाटली. मी तेही केलं आणि यातून मला अनेक गोष्टी नव्याने आकलित झाल्या, नव्याने गवसल्या. कादंबरी जरी दलित स्त्रीवर बेतलेली असली तरी ती त्यातल्या प्रत्येक पात्राची कादंबरी आहे. जरी लेखक एका स्तरावर असं म्हणत असला, किंबहुना प्राथमिकता त्याने दलित स्त्रीच्या आयुष्याला दिलेली असली, तरी मला एका स्तरावर असं वाटलं की यातले प्रत्येक प्रसंग हे कोणत्याही स्त्रीच्या बाबतीत घडू शकतात, मग ती कोणत्याही जाती धर्माची असो. आणि लेखक असं सांगू इच्छितोय की स्त्रीला कितीही आर्थिक सबलता मिळाली, कितीही ती करिअरिस्टिक झाली, तिने संसार केला, तरी प्रत्येक स्त्री दलित आहे असं म्हणतोय का लेखक? कारण प्रत्येक स्त्री दुय्यम आहे असं सांगू इच्छितोय का लेखक? मग ती संध्या असेल, ती रीता असेल, त्या चिपळूणकरबाई असतील किंवा ती लालूची आई असेल. आणि दुसऱ्या स्तरावर लेखक असं सांगतोय की प्रत्येक व्यक्तीच दुय्यम आहे, कारण व्यक्तीचं व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व हे आयुष्याच्या मोठ्या कॅनव्हासवर दुय्यमत्व प्राप्त करतं. त्यांची आयुष्यच इतकी मोठी असतात की ते व्यक्तिशः खूप दुय्यम होऊन जातात. मग तो खूप पैसेवाला केतन असो किंवा सवर्ण अशोक असो किंवा गुंड बाळगलेला लालू असो, हे सगळे व्यक्ती त्यांच्या आयुष्याच्या बॅकग्राऊंडवर दुय्यमत्व प्राप्त करतात. म्हणूनच लेखक अशोकच्या तोंडी एक वाक्य घालतो की एकीकडे आपण कोणाचं तरी शोषण करत असतो आणि दुसरीकडे कुणीतरी आपलं. कादंबरीमध्ये बोरकरांचे शब्द येतात, आयुष्याची आता झाली उजवण, येतो तो क्षण अमृताचा, सुखोत्सवी माझा जीव अनावर, पिंजऱ्याचे दार उघडावे. ह्या कादंबरीच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित होवोत. लेखकाला पुढील लेखन कार्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हा वाचकांना कादंबरी वाचण्याचं आवाहन करते आणि इथेच थांबते. धन्यवाद.